हा आमचा छोटासा रूम टूर जो आम्ही महाबळेश्वरला बुक केलेला आहे एका रात्रीसाठी. आणि चला तयार होऊन ना आम्ही इथे महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरायला जाणार होतो. कारण आमच्या रूमच्या खूपच जवळ होतं. मार्केट खूप छान आहे आणि मला तरी ना सँडल, शूज, चप्पल यांचेच दुकानं जरा जास्त दिसले आणि खूप असे व्हरायटीमध्ये सुद्धा होते. माझ्यासाठी घेऊ म्हटलं, पण घेता काही घेतलंच गेलं नाही. पण पियाचं मात्र चाललं होतं. सगळ्यात आधी तिला कॅमेरा घेतला, त्यानंतर छोटीशी पर्स घेतली आणि बघता तिच्यासाठी छान असे शूज देखील मिळाले. मार्केटमध्ये असं एक स्केरी हाऊस होतं, जायचं होतं पण भूक खूप लागली होती म्हणून आम्ही ते स्किप करून मस्त जेवण केलं. नेक्स्ट डे सकाळी अगदी निवांत उठून मस्त अंघोळ वगैरे झाल्यानंतर असं छानसं तयार झालो. आम्हाला रूम सोडण्याआधी मस्त ब्रेकफास्ट आधी करून घ्यायचा होता आणि म्हटलं त्यानंतर रूम सोडूया. तर छान असा ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही आता जात आहोत प्रतापगड पाहण्यासाठी. रस्ता खूप घाटचा आहे आणि मला असं वाटतं की पावसाळ्यात जर इथे आलो ना तर हे सगळा व्ह्यू अजून छान दिसेल. अजूनही तिकडे काही धबधबे होते आणि रस्त्यात एका ठिकाणून मस्त अशी स्ट्रॉबेरी घेतली, कारण महाबळेश्वर आलो आणि स्ट्रॉबेरी खाल्ली नाही असं तर होणार नाही ना. मस्त स्ट्रॉबेरी एन्जॉय करता फायनली आम्ही प्रतापगड पोहोचलेलो आहोत. तसं आम्ही पूर्ण प्रतापगड फिरलो नाही, कारण ऊन खूप होतं आणि गरमही खूप जास्त होत होतं, म्हणून आम्ही अर्धाच भाग बघितला. म्हटलं नेक्स्ट टाइमसाठी बाकी ठेवूया, म्हणजे पुढच्या वेळी अजून यायचा आपण प्लॅन करून घेऊ शकतो. प्रतापगड चढताना काही लोकांनी गाईड लावले होते आणि त्यांच्या तोंडून महाराजांचा प्रताप ऐकताना खरंच खूप छान वाटत होतं आणि म्हणूनच ह्या गडाला प्रतापगड असं नाव दिलं गेलेलं आहे. चला आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.